एक मोठी बातमी आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री आता होणार आहे। अखेर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा या ठिकाणी सुटलेला आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी गोगावलेंचं नाव जाहीर झालंय। रायगडच्या पालकमंत्रीपदी आता भरत शेठ गोगावले यांची वर्णी लागलेली आहे। आपल्या सोबत आहेत भरत शेठ TV9 ची तुम्ही खास बातचीत कर। सगळ्यात आधी तुमची प्रतिक्रिया की कसं वाटतं, कारण पावणे 2 वर्षाचा हा वेटिंग पिरियड होता, बरेच चढ उतार यामध्ये आले, हा काळ जेव्हा आठवतो तेव्हा काय आठवतं? ज्यावेळेला आता हे पालकमंत्रीपद हे मोठं पद आहे, जिल्ह्याचं पद असतं आणि त्यामुळे आम्हाला ही पहिल्याच वेळेला संधी मिळते। कारण मागच्या वेळेला ते पद थांबलेलं होतं आणि जवळजवळ पावणे 2 वर्ष आम्हाला वाट पाहावी लागली। परंतु आता वरून जो काय निर्णय झालेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून, त्यासाठी आम्हाला समाधान आहे। नक्की तुमची संधी का हुकली होती याबद्दल तुम्ही कधी खुलून बोलला नाहीत, आज बोलाल? नाही, संधी हुकली होती अशातलं बाब नव्हती। कारण त्यावेळेला जे काय वरिष्ठ पातळीवरून ठरलेलं होतं त्या अनुषंगाने, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगून ते हे पद जे काय थांबलेलं होतं ते आता मिळतंय आणि त्याच्यामुळे आता जे काय पाठच्या घडामोडी झाल्या त्या परत दुबारा काय काढणं मला उचित वाटत नाही आहे। नक्कीच, पण एकनाथ शिंदे यांचं किती मोठं श्रेय आहे, कारण तुम्ही वारंवार जायचं, आम्ही पण पाहिजे तुम्ही नंदनवनला जायचं, बऱ्याचदा साहेबांच्या कानावर घालायचं, साहेब पण म्हणायचे की हो सकारात्मक आहे आणि होणार, आणि आज शेवटी झालं, त्यामुळे याचं श्रेय नेमकं कुणाला जातं? नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः की ज्या वेळेला हे पद आमच्यासाठी मागून घेतलं आणि ते आज मिळतंय, त्यामुळे त्यांचं तर वाटा आहेच, त्याबद्दल काही दुमत नाही आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलेलं आहे की भरत शेठला दिलं पाहिजे। कारण ज्या ज्या वेळेला आम्हाला चर्चा व्हायची त्या त्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी पण आम्हाला आश्वासित केलं होतं की भरत शेठना पद हे मिळणं अपेक्षित आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं होतं। काही कारणाचं थांबलं होतं, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय मनापासून माझ्यासाठी जे काय वरपासून इथपर्यंत जे काय सांगून जे काय पद मिळवलं त्याबद्दल त्यांचा वाटा श्रेयाचा आहे, याबद्दल दुमत नाही। मनासारखं झालं आणि कोट घालायला सुरुवात करणार आता भरत शेठ गोगावले? कोटाचा काही प्रश्न येत नाही, तुम्ही घालणं बंद केलं होतं। ज्याचं मन मोठं आहे त्याला कोटाचा काही प्रश्न येत नाही, परंतु एक आपली मन असते तर ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर तो कोट घालू आम्ही। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन कमलेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी।